नमस्कार, मी मनोहर पवार, वेलकम क्रॉप सायन्स बेंगलुरू प्रतिनिधी। आज आपण सटाणा तालुक्यातील रामेश्वर देवळा तालुक्यातील रामेश्वर या ठिकाणी आपण आलो आहे। आज सेंडेटमध्ये मधुकर सीताराम पगार यांच्या शेतावर आलो आहे आपण। यांनी वेलकम क्रॉपची 557 सेंडेटमध्ये काकडी लावलेली आहे आणि आज आपण त्या सेंडेटमध्ये आलेलो आहे। आज आपण शेतकऱ्यांचं मनोगत जाणून घेऊ। 557 बद्दल त्यांचं काय मनोगत आहे असं। काका, आपलं नाव काय? मधुकर सीताराम पगार, मुक्काम पोस्ट रामेश्वर, तालुका देवळा, जिल्हा नाशिक, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र। नंबर सांगा तुमचा। 98 50 59 14 12 59 बरं काका, जी तुम्ही आता ही व्हरायटी लावली, कोणत्या कंपनीची व्हरायटी लावली? ही वेलकमची आहे। वेलकमची कोणती आहे? 557 हो। बरोबर आहे। कधी लावली ती? ही जमतेम आता झाले 1.5 महिने, 1.5 ते पावणे 2 महिने झाले। 1.5 ते 2 पावणे। किती तोडे झाले काका आपले? आतापर्यंत 4 तोडे झालेले आहे। 4 तोडे झाले। हो। पहिला तोडा किती निघाला होता? पहिला 700-750 किलो निघालेला आहे। 700-750 किलो निघाला। बरं, रेट चांगले आहेत का? रेट आता पहिले कमी होते पण आता वाढून राहिले। राहिले। बरं काका, तुम्ही शेतकऱ्यांना या व्हरायटी बद्दल काय सांगणार आहेत? व्हरायटी एकदम चांगली आहे। अच्छा, हो, व्हरायटी बद्दल काहीच टेन्शन। मार्केट मध्ये पण चांगली चालते ती। हो, आणि लांबच्या प्रवासाला कशी? एकदम व्यवस्थित आहे, कुठलीच अडचण नाही तिला। खाण्यात पण एकदम चव आहे तिला। आणि रोगाबद्दल काय सांगणार? रोगाबद्दल बी एवढी बळी पडत नाही ती। रोगाला बळी पडत नाही। बरोबर। हो। तर काका, तुम्ही शेतकऱ्यांना आता काय म्हणशाल की व्हरायटी चांगली आहे, मार्केट तिचं चांगलं आहे, तर शेतकऱ्यांनी लावली पाहिजे? 100% ना? हो। तुम्ही खुश आहेत, आनंदी? मी खुश आहे, बिलकुल। धन्यवाद काका। हो।